नमस्कार सगळ्यांना. आंतरभारतीय स्नेह संवर्धन पुरस्कार 2026 हा पुरस्कार देण्यासाठी या कौतुकाचा सोहळा, या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण आज इथे जमलो आहोत. आजचे सत्कार मूर्ती जे आहेत आणि हरीशभाई, त्यांच्या लाईफ पार्टनर, जीवनसाथी, त्याचबरोबर माझी मैत्रिणी शैलजा, कुरुंदवाडे मॅडम, अमरदादा सर आणि सर्व दादा. नाव फारसं घेत नाही कारण मला असं वाटतं की या गावाचीच अशी ही महती आहे. या गावाचं जे सामाजिक सोशल फॅब्रिक म्हणू आपण, हे असं बनलेलं आहे की जो कोणी इथे येतो तो स्थिरावतो, त्याला प्रेम मिळतं आणि नंतर तो जाण्याचं नाव घेत नाही. अशी ही अंबेजोगाई आहे. आणि या अंबेजोगाईमध्ये 2014 पासून हा एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम हा चालवला जातोय. साने गुरुजींनी चालवलेली ही जी चळवळ आहे, ही धडपडणारी जी मुलं आहेत, त्याच्यामध्ये अमरदादा आहे, वेगळा विचार करणारा, समाजाचं हित कशात आहे, कितीही असं म्हणतो आपण, असं म्हणू, हा काळोखला असेल, काळोख माजला असेल, द्विधा परिस्थिती सगळीकडे जरी झाली असेल तरी त्यातून काही असे तारे असतात जे आपल्याला मार्ग दाखवतात. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अंबेजोगाईमध्ये असे अनेक जण आहेत. त्याच्यामध्ये अमरदादा आहे. मी सुद्धा या स्टेजवर दुसऱ्यांदा आली, म्हणजे मला असं वाटलं की सेकंड सीझन आहे की काय. पण मला असं वाटतं की या निमित्ताने अंबेजोगाईचं एक कल्चर असं आहे, एक संस्कृती अशी आहे की ज्याच्यामध्ये भलेही आम्ही वेगवेगळ्या विचारांचे असू, आम्ही वेगवेगळ्या धर्मांचे असू, आम्ही काही जण राईटिस्ट असो, काही आम्ही लेफ्टिस्ट असो, समाजवादी असो, पण जेव्हा विकासाचा मुद्दा येतो, समाजाच्या जडणघडणीचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही सर्वजण हे एकत्र असतो. अंबेजोगाईमध्ये असे अनेक जण आहेत की जे बाहेरून आले आहेत. आणि तसं मुळामध्ये कोण इथलं आहे? मुळामध्ये तसं कोणी इथलं नाहीच आहे. पण प्रश्न असा आहे की गेल्या 100 वर्षामध्ये इथे कोण काय काय घडलंय, इथे किती जण राहत आहेत, बाहेरून आलेले इथे किती जण स्थायिक झालेले आहेत, आणि त्यांनी जी निर्माण केलेली जी गरिमा आहे त्यामध्ये कुणाकुणाचा फायदा झालेला आहे. मला असं वाटतं की बऱ्याच वेळा मी हाही विचार करते की इथे हे जे व्यावसायिक म्हणून आलेले आहेत, म्हणजे मी फक्त ह्या सगळ्यांचंच कौतुक करणार नाहीये. मला असं वाटतं खरं तर अंबेजोगाईकरांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. कारण अंबेजोगाईवाल्यांनी सगळ्यांनी ह्यांना धरून ठेवलंय. अंबेजोगाईकरांनी जर ह्यांना प्रेम दिलं नसतं, त्यांना सहकार्य केलं नसतं, तर मला नाही वाटत इथे कोणी राहिलं असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा एक काय म्हणू, इट्स अ रेसिप्रोकल प्रोसेस आहे. आणि म्हणून पण यांचं यासाठी म्हणजे हेतू हाच आहे की आमच्यामध्ये जी मनभिन्नता झालेली आहे, परत एकदा म्हणजे काही जणांना राग येईल, पण काही जण असंही म्हणतात की 2014 साली आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. पण 80 वर्षाच्या या कालखंडामध्ये स्वतंत्र भारतामध्ये राहताना जे अनेक प्रश्न आहेत, जे ज्वलंत प्रश्न आहेत, हे ज्वलंत प्रश्न एकमेकांच्या साह्याने सोडवणं ही आमच्यासाठी आता एक चॅलेंज राहिलेलं आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा अमरदादा आणि त्यांची ही जी भन्नाट टीम म्हणेन मी, ह्या भन्नाट टीमला, की हे सतत काही ना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे माणसांना जोडायचा प्रयत्न करत असतात. मग ते साहित्याच्या दृष्टिकोनातून असेल,
कोणते शेतकरी सॉरी किसान पुत्र, माझा वाद होतो त्याच्याबरोबर. किसान पुत्र मी म्हणत असते की का मुली नाहीये का शेतकरी पुत्रच कशामुळे. अर्थात हा वादही होतो, पण तेवढाच त्याच्या पाठीमागची भूमिका जी असते ही सर्जनशीलतेची असते, की आपल्या गावामध्ये हा एकोपा कसा राहील, आपण सगळेजण एकत्र कसे राहू आणि या देशासमोरचे, या महाराष्ट्रासमोरचे, या अंबेजोगाईच्या समोरचे प्रश्न कसे आहेत हे सोडवू. म्हणजे मी फार वेळ घेणार नाहीये, तुम्ही घाबरू नका. प्राध्यापक जरी असं तरी नाही, मी 1 तास नाही बोलणार आहे. पण तरी पण मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा अंबेजोगाईमध्ये अनेक असे म्हणजे प्लास्टिक, धनराज समोर बसलेला आहे, प्लास्टिक मुक्त जेव्हा अंबेजोगाई करायचं होतं तेव्हा सुद्धा सगळेजण एकत्र आलो होतो. तसंच परवाचा जो जेनझी, ज्यांनी की आमच्या डोळ्यामध्ये अंजन घातलेलं आहे, असे जे जेनझी आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण एकत्र आहोत. म्हणजे म्हणून तुम्हाला असं म्हणते मी की अंबेजोगाईचे फेब्रिकच जे आहे ना हे फार खूप वेगळं आहे. आमच्यातले जे स्नेहसंबंध आहेत हे खूप वेगळे आणि हे स्नेहसंबंध कायमस्वरूपी राहोत असं मला वाटतं. आंतरभारती, मी लहान असताना आंतरभारतीच्या निमित्ताने काही मुलं आमच्या घरी राहायला येत होती, जी वेगळ्या गावाची होती. ती 8 दिवस राहायची, आमच्यामध्ये राहायची. मला एवढंही आठवतं की माझी आई SRT महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका होती, तेव्हा काही बंगालची मुलं तिथे हॉस्टेलला होती आणि त्यावेळी ती नेहमी सतत आमच्या घरी यायची. एवढंच नाही तर आपलं जे मेडिकल हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा काही बरीच अशी वेगवेगळ्या ठिकाणून आलेली मुलं होती. कोणी मला वाटतं मणिपूरमधनं एक मुलगा आलेला होता, बेंगॉलमधनं आलेली होती. आणि त्यांच्या म्हणजे ह्या गावाने खरंच यांना सामावून घेतलंय. आणि म्हणून मला वाटतं की या निमित्ताने यांचा हा सत्कार होतो आहे. पुढची पिढी जी आहे या पुढच्या पिढीला हे नेहमीच मार्गदर्शक ठरेल असं मला वाटतं. आणि या कार्यक्रमाला आज जे सर आलेले आहेत, हरीश भाईंना मी काही शुभेच्छा देते. आणि टर्न पुढचा कुणाचा आहे हे ठरवून ठेवायला हरकत नाहीये. तुमचा नक्की येणार नाहीये सर. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.